मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या कोणत्या असतात आणि त्यावर उपचार कोणत्या पद्धतीने होतात हे आज आपण पाहूयात. वर्तणुकीच्या समस्यांवरील उपचार हे त्या मुलाचे वय, समस्या, निदान आणि त्याची तीव्रता यानुसार ठरवले जाते. बिहेवियर थेरपी म्हणजे वर्तणुकीच्या उपचारामध्ये मुलांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट दिली जाते. टोकन इकॉनॉमी अशा टेक्निकचा यूज केला जातो. यामध्ये मुलांना त्वरित बक्षीस दिले जाते, त्यांच्या चांगल्या वर्तणुकीला शाबासकी दिली जाते. यामध्ये राग नियंत्रण कसे करावे, समस्या सोडवण्यासाठी कोणती कौशल्ये वापरावीत याची टेक्निक शिकवली जाते. चुकीच्या वर्तनासाठी स्पष्ट आणि सातत्यपूर्ण परिणाम ठेवणे हे गरजेचे असते. पॅरेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग यामध्ये पालकांना वर्तणुकीच्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात या संदर्भात शिकवणूक ही दिली जाते. वर्तन व्यवस्थापनाची तंत्रे कोणती कोणती असतात याचे मार्गदर्शन पालकांना केले जाते. जसे की सकारात्मक शिस्त वापरणे, घरातील नियमांचा सातत्यपूर्ण पालन करणे. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये मुलांमधील नकारात्मक विचार ओळखून ते बदलणे गरजेचे असते. राग, चिंता, उतावळेपणा नियंत्रित करणे, भावनांचे नियमन करणे या संदर्भातल्या टेक्निक शिकवल्या जातात. सोशल स्किल ट्रेनिंगमध्ये इतरांशी योग्य प्रकारे कसा संवाद साधला जातो याची ट्रेनिंग दिली जाते. मैत्री कोणत्या प्रकारे टिकवणे, संघर्ष, समस्या कशा प्रकारे सोडवावेत याचेही ट्रेनिंग दिले जाते. स्कूल बेस्ड इंटरव्हेन्शनमध्ये शिक्षक आणि पालकांमधील समन्वय हे गरजेचे असते. आपल्या पाल्याचा फीडबॅक शिक्षकांकडून घेणे, त्याची वीकली मंथली प्रगती कशी आहे याचा अहवाल शिक्षकांकडून मिळवणे हे गरजेचे असते. जर आपल्या पाल्यामध्ये वर्तणुकीच्या समस्या ह्या गंभीर स्वरूपात आढळून आल्या, जसे की ASD, कंडक्ट डिसऑर्डर, अपोजिशनल डेफियंट डिसऑर्डर, अशा केसेसमध्ये मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे फायदेशीर ठरते. यामध्ये गंभीर आक्रमकता आणि भावनिक अस्थिरतेसाठी विशिष्ट प्रकारची औषधेही दिली जातात. अशा केसेसमध्ये रिलॅक्सेशन ट्रेनिंग, माइंडफुलनेस या टेक्निकचा यूज केला तर त्याचे परिणाम हे चांगले दिसून येतात. मुलांमधील ॲग्रेसिव्ह नेचर, अँगर मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे याचेही ट्रेनिंग दिले जाते. कंडक्ट डिसऑर्डर आणि गंभीर स्वरूपाच्या ODD केसेसमध्ये पॅरेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग, फॅमिली काउन्सिलिंग हे दिले जाते. तसेच इंटेन्सिव्ह बिहेवियर थेरपी, संवेदनात्मक समस्या असल्यास ऑक्युपेशनल थेरपी, भाषिक समस्या जाणवल्यास स्पीच थेरपी दिली जाते. काही निवडक समस्यांमध्ये योग्य त्या मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली RTMS सारख्या थेरपीचा देखील उपचार घेऊ शकतो. उपचारांचा मुख्य उद्देश हा चुकीचे वर्तन कमी करणे, आत्मनियंत्रण वाढवणे, सामाजिक कौशल्य सुधारणे हे असू शकते.